नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर पशुपालक आहात किंवा तुमचा जर दुधाचा व्यवसाय आहे, तुम्ही गाय पाळत असाल किंवा म्हैस पाळत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकदा जनावरांसाठी चांगला गोठा बांधणे हा एक मोठा खर्च असतो आणि तो प्रत्येक शेतकऱ्याला झेपत नाही. त्यावर एक उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत उपयुक्त योजना सुरू केली आहे. ती म्हणजे गाय गोठा अनुदान योजना. या योजनेमुळे शासकीय अनुदानातून हा गोठा बांधणीसाठी शासन 90% अनुदान देणार आहे. या योजनेतून तुम्हाला तुमच्या जनावरांसाठी आधुनिक आणि मजबूत गोठा बांधण्यासाठी तब्बल 3 लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळू शकते. ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा एक भाग आहे, जी 2021 पासून राज्यात सुरू झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारणे आणि पशुपालनाला अधिक फायदेशीर बनवणे हा आहे. कारण गोठा जर व्यवस्थित चांगला असेल, त्याला कोबा खाली असेल, तर गाईला मस्टर्डाइज म्हणजे दगडी कास हा रोग सुद्धा कमी होतो आणि जनावरांचे आरोग्य उत्तम राहते. जनावरांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित गोठा मिळाल्याने त्यांचे आरोग्य सुधारते. हवा खेळती असल्यामुळे माशा मच्छरचाही त्रास कमी होतो. चांगल्या वातावरणात जनावरांचे दूध उत्पादन वाढते. यामुळे शेतकऱ्यांना नफा वाढतो आणि शेतीला पूरक उत्पन्नाचा चांगला मार्ग मिळतो. या योजनेमधील अनुदानाची रक्कम ही थेट लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही योजना केवळ गाय म्हशीसाठीच नाही, तर शेळीपालन आणि कुक्कुटपालनासारख्या व्यवसायांनाही प्रोत्साहन देते. या योजनेत मिळणारे हे अनुदान तुमच्याकडील जनावरांची संख्या किती आहे त्यावर अवलंबून आहे. जसे की तुमच्याकडे 1 ते 5 गाय किंवा म्हशी असतील तर तुमच्यासाठी अनुदान हे 77,188 रुपये मिळणार आहे. तर 6 ते 10 जर तुमच्याकडे जनावरांची संख्या असेल तर 1,54,376 रुपये इतके अनुदान तुम्हाला मिळू शकते. 11 पेक्षा जास्त जर तुमची जनावरे असतील, म्हणजे दुधाळ जनावरे असतील, तर 2,31,564 रुपये हे अनुदान तुम्हाला शासनाकडून मिळू शकते. आणि 20 पेक्षा जास्त जर तुमच्याकडे गोधन किंवा म्हैस जातीचे प्राणी असतील तर 3 लाखापर्यंत तुम्हाला हे अनुदान मिळू शकते. हे अनुदान जनावरांच्या संख्येनुसार वाढत जाते आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपयापर्यंत मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. ते म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवे, तुमच्याकडे किमान 1 एकर जमीन असायला हवी, तुमच्याकडे दुधाळ जनावरे म्हणजे गाई किंवा म्हशी असायला हव्यात. या योजनेमध्ये लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर या योजनेसाठी कागदपत्र लागणार आहेत: आधार कार्ड, 7/12, बँक पासबुकची झेरॉक्स, गोठा बांधणीचा आराखडा, जनावरांची माहिती आणि वैद्यकीय प्रमाणपत्र. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया खूप सोपी आहे. ग्रामपंचायतमध्ये योजनेच्या लाभासाठी ठराव मंजूर करून घ्यावा लागणार आहे. तुमच्या जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज घ्यायचा आणि तो अर्ज भरून ऑफलाईनही अर्ज करू शकता. सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा. अर्ज मंजूर झाल्यावर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. जर तुम्ही पशुपालन करत असाल किंवा दुधाचा व्यवसाय करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. तातडीने अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या पशुधनासाठी एक सुरक्षित आणि आधुनिक गोठा तयार करा. कारण गोठा व्यवस्थित असेल तर त्या पशुचे आरोग्य हे चांगले राहते आणि दुधाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात मिळते. धन्यवाद.